Hello friends, welcome to my YouTube channel. Today we are going to learn easy explanation of a poem Stopping by Woods on a Snowy Evening from Standard 10th Subject English. Let's go start. या कवितेचे कवी रॉबर्ट फ्रॉस्ट असून आपण रॉबर्ट फ्रॉस्ट यांची माहिती पाहणार आहोत. रॉबर्ट ली फ्रॉस्ट, बर्थ 1874, death 1963. Robert Lee Frost was an American poet. Robert Lee Frost हे एक अमेरिकन कवी होते. He is highly regarded for his realistic depiction of rural life. He is highly regarded म्हणजे त्यांना खूप मान दिला जायचा for his realistic depiction of rural life. रिअलिस्टिक डिपिक्शन म्हणजे वास्तववादी चित्रण, रुरल लाईफ म्हणजे ग्रामीण जीवनाचे, म्हणजेच ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण ते आपल्या कवितेमध्ये करायचे. अँड हिज कमांड ऑफ अमेरिकन कोलोक्युअल स्पीच. अमेरिकन कोलोक्युअल स्पीच म्हणजेच अमेरिकेच्या बोलीभाषेवर त्यांचं कमांड होतं, प्रभुत्व होतं. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर and critically respected American poets of the 20th century. He is one of the most popular, ते सर्वात लोकप्रिय व्यक्तीपैकी एक होते. and critically respected American poets. critically respected म्हणजेच समीक्षकाकडून आदर मिळालेले ते एक कवी होते. of the 20th century म्हणजेच ते एक 20व्या शतकातील अमेरिकन कवी होते. ही रिसिव्ड 4 पुलित्झर प्राइजेस फॉर पोएट्री. त्यांना कवितेसाठी 4 पुलित्झर पुरस्कार मिळाले होते. इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोई इव्हिनिंग. इन दिस पोएम या कवितेमध्ये द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडेंट, कवी एक छोटीशी घटना या कवितेमध्ये वर्णन करतो. हॅपनिंग इन अ स्नोई इव्हिनिंग. स्नोई इव्हिनिंग म्हणजेच बर्फ पडणारी संध्याकाळ, म्हणजेच बर्फ पडणाऱ्या संध्याकाळची घटना या कवितेत कवी वर्णन करतो. ॲज अ ट्रॅव्हलर, एक प्रवासी म्हणून, द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स. द पोएट म्हणजे कवी इज फॅसिनेटेड बाय, फॅसिनेटेड बाय म्हणजेच मोहित होतो, बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स. वूड्स म्हणजे जंगल, म्हणजेच जंगलातील सुंदर दृश्य पाहून कवी या ठिकाणी मोहून जातो. ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो ऑन. ही स्टॉप टू एन्जॉय, त्याला वाटतं की इथं थांबावं आणि एन्जॉय करावा. बट हिज माइंड, परंतु त्यांचं जे मन आहे, अर्जेस हिम टू गो ऑन, त्याला पुढं जाण्यास प्रवृत्त करतं. चला तर मग प्रत्यक्ष कविता पाहूया. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. वूड्स म्हणजे जंगल, स्नोई इव्हिनिंग म्हणजेच बर्फ पडत असलेली संध्याकाळ. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग म्हणजेच हिमभरल्या संध्याकाळी वनराईतील किंवा जंगलातील क्षणभर विश्रांती. चला तर मग प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. हुज वूड्स दीज आर म्हणजे हे जंगल कोणाचे आहे. आय थिंक आय नो म्हणजे मला वाटते, मला माहिती आहे हे जंगल कोणाचे आहे. हिज हाऊस इज इन द व्हिलेज दो. हिज हाऊस म्हणजे त्यांचे घर, इज इन द व्हिलेज दो म्हणजेच त्यांचे घर गावामध्ये आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. ही विल नॉट सी मी, तो मला पाहू शकणार नाही. स्टॉपिंग हिअर म्हणजे मी इथे थांबलो, तो मला पाहू शकणार नाही. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. टू वॉच हिज वूड्स, टू वॉच म्हणजे पाहण्यासाठी, हिज वूड्स म्हणजे त्यांचे जंगल. टू वॉच हिज वूड्स म्हणजेच त्यांचे जंगल मी पाहण्यासाठी थांबलो. फिल अप विथ स्नो म्हणजेच बर्फाने भरत असताना पाहण्यासाठी त्यांचे जंगल मी थांबलो आहे. नेक्स्ट स्टॅन्झा. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. माय लिटल हॉर्स माझा छोटा घोडा, मस्ट थिंक म्हणजे तो विचार करत असावा,
इट क्युअर म्हणजे स्ट्रेंज किंवा विचित्र, म्हणजेच माझ्या छोट्या घोड्याला विचित्र वाटत असेल. टू स्टॉप विदाऊट अ फार्म हाऊस नियर. टू स्टॉप म्हणजे थांबणे, विदाऊट अ फार्म हाऊस नियर म्हणजे फार्म हाऊस जवळ नसताना या ठिकाणी थांबणे हे घोड्याला विचित्रपणा वाटत असेल. बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक म्हणजेच बिटवीन द वुड्स म्हणजे जंगल आणि फ्रोझन लेक म्हणजेच गोठलेलं तलाव, म्हणजेच जंगल आणि गोठलेल्या तलावामध्ये थांबल्यामुळं घोड्याला सुद्धा विचित्रपणा वाटत असेल. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर आणि ही जी रात्र होती, डार्केस्ट इव्हिनिंग म्हणजेच सर्वात काळोख रात्र होती. ऑफ द इयर म्हणजेच वर्षातली सर्वात काळोख रात्र होती, म्हणजेच 21 डिसेंबर ही वर्षातली सर्वात काळोख रात्र असते. थर्ड स्टँजा. ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक. तो घोडा हार्नेस बेल म्हणजेच गळ्यातली घंटा, अ शेक म्हणजे हलवितो, म्हणजेच विचित्रपणा दाखवण्यासाठी तो घोडा आपल्या गळ्यातली घंटा हलवतो. टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. टू आस्क म्हणजे विचारण्यासाठी, इफ देअर इज सम मिस्टेक म्हणजे काहीतरी चुकीचे तर झाले नाही ना हे विचारण्यासाठी घोडा आपल्या गळ्यातील घंटा वाजवत असतो. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप म्हणजेच आसपास ऐकू येणारा एकमेव आवाज म्हणजे ऑफ इजी विंड अँड डाउनी फ्लेक. ऑफ इजी विंड म्हणजेच हलक्या वाऱ्याचा आवाज, अँड डाउनी फ्लेक म्हणजेच हिमकण पडण्याचा आवाज त्या ठिकाणी येतो, म्हणजेच वातावरण अगदी शांत आहे. लास्ट स्टँजा. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. द वुड्स म्हणजे जंगल, आर लवली म्हणजे सुंदर आहे, डार्क म्हणजे गडद आहे, अँड डीप म्हणजे खोल आहे. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. बट पण, आय हॅव प्रॉमिसेस म्हणजे वचन किंवा आश्वासने, टू कीप म्हणजे पाळणे. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप म्हणजे मला काही वचन पाळायचे आहेत. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. अँड माइल्स टू गो म्हणजे मला भरपूर अजून प्रवास करायचा आहे. बिफोर आय स्लीप म्हणजे झोपण्यापूर्वी मला भरपूर असा लांब प्रवास करायचा आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप म्हणजेच मला झोपण्यापूर्वी किंवा म्हणजेच माझ्या मृत्यूच्या पूर्वी मला अजून मोठा प्रवास करायचा आहे, अजून मला उंच अशी शिखरे गाठायची आहेत, असे मी या ठिकाणी वचनं पाळायची मी ठरवलेली आहे, असा अर्थ या कवितेतून होतो. अशा पद्धतीनं रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांची कविता आपण अभ्यासली आहे. जर ही कविता तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.